ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडनं स्पष्ट। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। तसंच नाशिक आणि पुण्यातही राज आणि उद्धव ठाकरे युतीमध्येच लढतील, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, संदीप देशपांडे यांची माहिती। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका, तर अमित साटम यांच्याकडनं ठाकरे बंधूंचा मामूंची टोळी असा उल्लेख। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता, भाजपच्या विरोधात सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न, पुण्यामध्ये 2 NCP, काँग्रेस, ठाकरे सेना अशा समीकरणांची शक्यता, सूत्रांची माहिती। पुण्यातील महाविकास आघाडी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत नाही, पुण्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या शक्यतेवर संजय राऊतांचं विधान। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगतापांनी राजीनामा दिल्याची चर्चा, जगतापांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध, महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा आग्रह, नेत्यांशी चर्चेसाठी जगताप मुंबईत। आमच्यापर्यंत अद्याप प्रस्ताव आला नाही, कार्यकर्ता पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून निर्णय होईल, दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंजली दमानी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, अजित पवारांच्या राजीनाम्यासह PAवर कारवाईची मागणी, पत्रासोबत फोन रेकॉर्डिंग आणि पुरावे देखील जोडले। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर आरोप निश्चिती, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती, पुढील सुनावणी 8 जानेवारीला। मुंबईतील बांगलादेशी दूतावासाच्या बाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी। सोनं 2,700 तर चांदी 5,000 महागली, GST सह सोनं 1,40,000 प्रतितोळा तर चांदी 2,16,000 वर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।